body they back at me, she will let up on her make I see one day. Yeah, my love one city. If you make a bad man sing, oh नाशिक शहरात सुरू झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून आगामी आषाढी वारी लक्षात घेऊन त्र्यंबक नाका ते सातपूर दरम्यान सुरू असलेल्या व्हाईट टॉपिंग कॉन्क्रीट रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून येत्या 2 दिवसात हा महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त यांनी दिली आहे। आषाढी वारीसाठी लवकरच संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून पालखीचा मार्ग याच रस्त्यावरून जाणार आहे। त्यामुळे वारकरी नागरिक आणि वाहन चालकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिकेने कामाला वेग दिलाय। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणारा त्र्यंबक रोड हा अत्यंत महत्त्वाचा दळणवळण मार्ग मानला जातो। खडकाळी ते ITI तसेच ITI ते मनपा हद्दीपर्यंत सुरू असलेला रस्ता प्रकल्पाअंतर्गत त्र्यंबक नाका ते बॉश सर्कल आणि ITI सिग्नल ते सातपूर गाव या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले आहे। या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थळाला भेट देऊन संबंधित कंत्राटदारांकडून प्रगतीचा आढावा घेत रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेची तपासणी केली। यात अपेक्षित असलेली 180 मिलीमीटर कॉन्क्रीटची जाडीच्या तुलनेत प्रत्यक्षात 185 मिलीमीटर जाडी आढळून आल्याने कामाच्या गुणवत्तेवर समाधान व्यक्त करण्यात आले। या प्रकल्पात आधुनिक बॉन्डेड व्हाईट टॉपिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून विद्यमान डांबरी रस्त्यावर कॉन्क्रीटचा मजबूत थर टाकण्यात आलाय। आयुक्तांनी उर्वरित अंतिम कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून सध्या रस्त्याची स्वच्छता आणि अंतिम तांत्रिक प्रक्रिया सुरू असून येत्या 2 दिवसात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले। आज आम्ही त्र्यंबक रोडची पूर्ण पाहणी केलेली आहे। खडकाली सिग्नल पासून आपण सुरू केलं आणि आता आपण हद्दीपर्यंत मनपाची हद्दीपर्यंत जाणार आहे। तर बऱ्यापैकी आपलं काम चांगलं झालं आहे आणि इथे आज जिथे मी आहे सध्या आपण बघू शकता कोर पण आपण घेतोय। तर रस्त्यात आपण आतापर्यंत मी पण स्वतः 2 कोर घेतले आहे, तिथे पण प्रॉपर क्वालिटी सापडली आहे। इथे पण आता ते कोर घेत आहे आणि आपण इथे पण बघू तर क्वालिटीचा विषय नाही आहे, एकदम चांगली वर्कमॅनशिप मध्ये आपण काम केलेलं आहे। 1-2 थोडे न्यूज असे आले होते की काही चॅम्बर जे आहे ते वीटकामचे केलेले आहे, त्याबाबत पण मला थोडासा एक हे द्यायचे होता, इन्फॉर्मेशन लोकांना द्यायची होता की जिथे जे वीटकामाचे चॅम्बर जे दिसले आहेत ते न्यूज मध्ये पण आले, ते जे चॅम्बर होते ते टेम्पररी प्रोटेक्शन साठी केले होते, कारण की त्याच्या आजूबाजूला आपण कॉन्क्रीट टाकत होते। कॉन्क्रीट जे आहे ते डायरेक्ट चॅम्बर मध्ये फ्लो होऊ नये, कारण की ते जुने चॅम्बर आहे, म्हणून आपण विटाचा प्रोटेक्शन दिला। त्याचा आता काही न्यूज मध्ये असं आला आहे की इथे क्वालिटी चांगली मेंटेन होत नाही आणि विटाचा डायरेक्ट चॅम्बर करताय सिमेंट शिवाय, तर तसा तो तथ्य नाही आहे, तो खरं नाही आहे। आपण तिथे कॉन्क्रीटचाच करणार, जोपर्यंत कॉन्क्रीट सेटल होत नाही तोपर्यंत विटाची प्रोटेक्शन देणे गरजेचे आहे। तशा प्रकारे आता प्रत्येक गोष्टी आपण इथे पाहतोय आणि आपली तयारी आहे की जे वारी येतोय आपली 28-29 तारखेची जी निवृत्तीनाथची वारी इथे होणार, आपण त्यासाठी हे रस्ता आपण चालू करू आणि आपला कुंभाचा पहिला रस्ता आणि खूप मोठा मुख्य मार्ग आहे आणि मनपा ही पहिली अशी एक एजन्सी ठरवेल ज्यांनी त्यांचा एक रस्ता ऍटलीस्ट एक साइडने 50% रस्ता आपण आता चालू करतोय या आठवड्यात। तर आणि वारीपासून आपण त्याची सुरुवात करू, ते आपला म्हणजे एक ते शहराला जे योगदान आपल्याला द्यायचे ते खूप मोठं योगदान होऊन जाईल।